सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. महापुरातील लाभार्थी असल्याचे भासवून अनुदान लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची चौकशी करा. स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी. 2019 आणि 2021 मधील महापुरामध्ये आपण लाभार्थी आहे असे भासवून काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटेनाटे पंचनामे करून शासनाचे अनुदान लाटण्यात आले असून शासनाचीच फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. तर याबाबत चौकशी करून बोगस लाभार्थी आणि बोगस पंचनामे करणारे तलाठी आणि ग्रामसेवक यांची चौकशी करावी व यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्वराज्य सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव कांबळे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की सन 2019-2021 मध्ये शिरोळ तालुक्यामध्ये महापुराने थैमान घातले होते. पण यामध्ये अस्तित्वात नसलेल्या दुकानदारांनी आणि घर पडलेली नसताना सुद्धा अनेकांनी शासनाचीच फसवणूक करून अनुदान घेतले आहे. सन 2019 व 2021 मध्ये पुराच्या अगोदर घरे पडलेली असताना काही लोकांनी सन 2019 व 2021च्या पुरामध्ये आपण लाभार्थी आहे असे दाखवून त्याचा लाभ घेतला आहे. तसेच अनेकांनी गावामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या घरकुलाचे नुकसान तसेच व्यवसायाचे नुकसान झाल्याचे भासवून भरपाई मिळवलेली आहे. तसेच अनेक लोकांची घरे पडलेली नसताना सुद्धा त्यांना अनुदान देण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे ते लाभार्थी त्यापासून वंचित आहेत. अशा वंचितांना लाभ मिळावा आणि वरील सर्व बोगस पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी आणि बोगस लाभार्थी तसेच संबंधित अधिकार यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी स्वराज्य सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव कांबळे यांनी केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शिरोळ पोलिसांना दिले आहे. यावेळी शरद कांबळे, हरिनाना पाटील उपस्थित होते. निवेदन तहसील कार्यालयातील रविकांत तुपकर यांनी स्वीकारले. आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.